जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून अमरावती जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी बॅटरी ऑपरेटर ई-रिक्षांची वाटप करण्यात येणार आहे। ग्रामीण स्वच्छता संस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात आता बॅटरी संचालित घंटागाड्या धावणार आहेत। आज जिल्हा परिषद येथे आयोजित कार्यक्रमात माननीय चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा यांच्या हस्ते वाहनांना हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला। यावेळी आमदार प्रवीण तायडे, प्रतापराव अडसर, संजय खोडके, राजेश वानखडे, केवलराम काळे, उमेश उर्फ चंदू यावलकर, रवी राणा, महापौर श्रीचंद्र तेजवाणी, विभागीय आयुक्त नयना मुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा आदी मान्यवर उपस्थित होते। घराघरातून कचरा संकलन, त्यांची वर्गीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला या वाहनांमुळे गती मिळणार असून ग्रामीण स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे। पारंपरिक डिझेल वाहनाच्या तुलनेत ही ई-वाहने पर्यावरणपूरक असून इंधन खर्चातही बचत होणार आहे। घनकचरा संकलन व व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूर्वक पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत विभागाच्या प्रशासकीय मान्यतेची ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे। यावेळी 3 लाख रुपये किमतीच्या या वाहनांची एकूण 78 लाख रुपयांचा निधी 15व्या वित्त आयोगातून उपलब्ध करून देण्यात आला आहे। ही वाहने लवकरच संबंधित ग्रामपंचायतीच्या स्वाधीन करण्यात येणार असून याद्वारे स्वच्छ भारत मिशन अभियानाला नवीन गती मिळणार आहे। अमरावती तालुक्यातील ब्राह्मणवाडा, गोविंदपूर व लोणटेक, अचलपूर तालुक्यातील वडगाव, फत्तेपूर ते रासेगाव, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील टाकरखेडा मोरे ते खानपूर पांढरी, भातकुली तालुक्यातील आसरा व टाकरखेडा संभू, चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला व वाटला कडू, दर्यापूर तालुक्यातील चिंचलोद व लिथोरी, मोर्शी तालुक्यातील शिरखेड व खानापूर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाडोना रामनाथ व धानोरा गुरव, तिवसा तालुक्यातील शिरसगाव, वरुड तालुक्यातील हातुर्णा शहापूर, धारणी तालुक्यातील हरिसाल व कुसुमकोट, धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी व वडगाव राजदी तसेच चिखलदरा तालुक्यातील टेमसुडा व काटकुंब या ग्रामपंचायतीचा समावेश आहे।